मग ज्याला स्मरता भव भ्रम गेला. मग ज्याला नुसतं आपण स्मरलं तरी सुद्धा भव म्हणजे आपण बघितलं की हा भवसागर किंवा भव या शब्दाचा दुसरा अर्थ होतो शंकर. म्हणजे शंकरांनी सुद्धा त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी याचं ध्यान केलं आणि त्यांना यश प्राप्ती झाली. म्हणून त्याचं नाव घे असं गोसावी बंधन आपल्याला सांगतात. जो स्मरता मग संकट त्याचे. ज्याला विघ्नहर्ता म्हटलेलं आहे की ज्याला स्मरताच संकट निघून जातात अशा या गणेशाला मनामध्ये सतत त्याचं ध्यान होतं. मग अशा या गणेशाच्या अनेक कथा सांगितलेल्या आहेत. आज आहे अंगारक योग आलेला आहे. मग हा अंगारक योग कसा आलेला आहे त्याची आपण छोटीशी कथा बघूया की भारद्वाज मुनी यांच्यामुळे पृथ्वी मातेला एक पुत्र झाला आणि तो पुत्र त्यांच्या आश्रमाच्या दारात ठेवून पृथ्वी माता निघून गेली. आता हा पुत्र जो होता तो रक्तवर्ण म्हणजे जसं जास्वंदीचं फूल असतं त्याप्रमाणे हा मुलगा वर्णानी होता. आता त्या मुलाला या भारद्वाज मुनींनी घरात आणलंय, त्याचं पालन पोषण केलंय, त्याला शिक्षण दिलंय आणि मंत्र सुद्धा दिलाय. ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः. आणि हा मुलगा गणेशाचं ध्यान करण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेला. 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि संकष्ट चतुर्थीच्या वेळी त्यावेळी सुद्धा ही चतुर्थी मंगळवारी आलेली होती आणि गणेश त्याला प्रसन्न झाले, वर माग म्हणाले. तेव्हा हा अंगारक, त्याचं नाव त्यांनी खरं भौम ठेवलेलं होतं पण लाल रंगाचा असल्यामुळे त्याला अंगारक भौम असं सुद्धा म्हणत असत. आणि ह्या भौमाने गणेशाला 2 वर मागितले. ते म्हणजे एक, मला सर्व देवतांबरोबर स्वर्गामध्ये अमृत प्राशन करण्याचा योग यावा आणि दुसरं म्हणजे जे कोणी तुझी संकष्टी करतील त्या सर्वांचं मंगल व्हावं, कल्याण व्हावं असं त्यांनी 2 वर मागितले. आता गणेश प्रसन्न झालेला. गणेश म्हणतोय की तुझी ती पहिली जो वर मागितलाय की तुला स्वर्गामध्ये देवतांबरोबर अमृत प्राशन करता येईल, पण दुसरा जो तू वर मागितलायस त्या सगळ्या जगाचं कल्याण करायला मला सांगितलंय, सगळ्या जगाचं मंगल करण्यास सांगितलंय. म्हणून आजपासून मला सगळे मंगलमूर्ती असं म्हणते. म्हणून आपण गणरायाला मंगलमूर्ती असं तेव्हापासून म्हणायला सुरुवात झालेली आहे. आणि अंगारक योग होता म्हणजे मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली की त्याला अंगारक योग असं म्हणतात. आणि तेव्हा गणेशाने सांगितलं की जो कोणी अंगारकी चतुर्थी करेल त्याला 31 संकष्टी चतुर्थी केल्याचा पुण्य लाभ लाभेल. असा हा अंगारक योग आज आलेला आहे. आज विकट गणेश चतुर्थी असं सुद्धा आजच्या चतुर्थीचं नाव सांगितलेलं आहे. विकट म्हणजे भयंकर. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये संकट येतात, आपल्या जीवनासाठी संकटच येत असतात, पण ती जेव्हा पहाडासारखी असतात तेव्हा आपण जर गणेशाचं ध्यान केलं तर ही विकट असणारी मोठी असणारी संकट दूर करण्याचं सामर्थ्य या गणेशामध्ये आहे. म्हणून आजच्या चतुर्थीला विकट गणेश चतुर्थी असं सुद्धा नाव दिलेलं आहे. जसं आपण मंगलमूर्ती नाव गणेशाला कसं पडलं हे जसं बघितलं तसं मंगलमूर्ती मोरया हे का म्हणतात त्याची सुद्धा एक छोटीशी गोष्ट आहे की गणेशाच्याच प्रसादाने मोरया गोसावी यांचा जन्म झालेला आहे. आणि ते चिंचवडमध्ये जेव्हा राहायला आले तेव्हा चिंचवड ते बोरगाव अशी वारी ते करत असत. ते प्रतिपदेला निघायचं आणि चतुर्थीला बोरगावला पोचायचं. असं 5 दिवसाची वारी मोरया गोसावी करत असत. किती वर्षापर्यंत? 117 वर्षापर्यंत. पण ज्या वेळेला असं झालं की शरीर थकलंय आणि होता होता बोरगावला पोचेपर्यंत अशी झाली की रात्र झाली आणि गणेशाच्या मंदिराचे ते पुजारी होते ते दार बंद करून
तुझ्या भक्तीवर मी इतका प्रसन्न आहे की आजपासून सगळेजण मंगलमूर्ती मोरया म्हणजे माझ्या नावापुढे तुझं नाव लावून माझा जय जयकार करतील. म्हणून मंगलमूर्ती आणि मोरया आपण का म्हणतो याच्या दोन कथा आपण आज बघितल्या. असा हा गणेश हा ओंकार स्वरूप सांगितलेला आहे. आदी बीज त्याला म्हटलं जातं. असा हा गणेश याचं वर्णन करताना गणेश पूजन आम्ही करतो त्याला प्रथम पूजेचा मान सांगितलेला आहे. भागवतामध्ये सुद्धा अशी एक कथा आहे की ज्या वेळेला कृष्ण अत्यंत थोड्या करत असते आणि यशोदा मैया गणेशाला विनंती करते की तू बुद्धिदाता आहेस ना, जरा याला चांगली बुद्धी दे. जसं आपण आपल्या मुलांसाठी मागतो तसंच यशोदा माई मागितलं, मी तुला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवेन. आणि होता होता कृष्ण हा चांगला वागायला लागलेला आणि आता बोलल्याप्रमाणे आपल्याला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचं असं म्हणून मोदकांची सगळी सिद्धता केलेली आहे आणि कृष्णाला घेऊन मंदिरामध्ये गेली. आता मोदक तर दिसत आहेत. आता लहान मुलांना किती मोदक आवडतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला सुद्धा मुलांना थांबवावं लागतं की नैवेद्य झाल्याशिवाय मिळणार नाही. तसंच भगवंताला यशोदा माहिती सांगितलंय आणि धीर धर कर आणि नैवेद्य समर्पण करण्यासाठी म्हणून पाणी फिरवते, डोळे बंद केले आणि एवढ्यामध्ये भगवंतांनी सर्व मोदक खाऊन टाकले. आता डोळे उघडते एकही मोदक नाकामध्ये नाही. कृष्णा, कोणी खाल्ले मोदक? आता कृष्णाने काय उत्तर द्यावं? तो धेरपोट्या बसलाय ना, त्याने खाल्ले. बघ त्याचं पोट किती मोठं झालंय. आता अर्थात आपल्यावर चुकीचा आळ घेतलाय. कोणाला आवडेल? गणेशाला सुद्धा आवडलेलं नाही.
गणेशाने डोळे मोठे केले तेव्हा भगवान कृष्णाने सांगितलंय की तू हा आज तुझ्यावर आत्ता घेतलास ना, तर मी तुला अग्रपूजेचा मान देईन. असं सांगितल्यानंतर जरा गणेश शांत झाले. पण मी तुला एवढा अग्रपूजे, म्हणजे देवांमध्ये सुद्धा देणं घेणं असतं बरं का. मी तुला एवढा अग्रपूजेचा मान देणार, मग तू मला काय देणार? तेव्हा गणेशाने भगवान कृष्णांना सांगितलंय की ज्यावेळी एखादं कर्म मनुष्य करेल आणि तुला समर्पण करेल तेव्हा ते तुझ्याकडे कर्म येईल. म्हणून आपण प्रथम गणेशाचं पूजन करतो, अग्रपूजेचा मान त्याला दिलाय. आणि कर्म एखादं केल्यानंतर आपण काय म्हणतो, श्री कृष्णार्पणमस्तु. म्हणजे दोघांनी एकमेकांना दिलेलं वचन आपल्यामुळे सुद्धा ते पूर्ण होतं. अशी ही अग्रपूजेची कथा सांगितलेली गेलेली आहे. काही ठिकाणी हीच कथा पृथ्वी प्रदक्षिणा पहिल्यांदा कोण करून येईल त्याला अग्रपूजेचा मान मिळेल अशीही सांगितली जाते. पण असा हा गणेश विघ्नहर्ता आहे, त्याला प्रथम मान दिलेला आहे, तो पूजेचा प्रथम मान. म्हणून विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संहने चैव विघ्नतस्य नमस्ते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. विद्यारंभे, विद्येला प्रारंभ करताना पूर्वी आपल्याकडे श्री गणेशाय नमः ही अक्षर घोटाळीदास, पण आज आपल्याला ते चित्र दिसत नाही. अहो हल्ली ग ग गणपतीचा म्हणतच नाही, ग ग गवताचा म्हणतो. कशाला आपली शिक्षण पद्धती बदलायची? पण शिक्षण मंत्री कोण आहे त्याच्यावरती सगळं जातं ना. आणि शिक्षणाचा अगदी फार मातेर केलेला आहे. पूर्वी आपण श्री गणेशा म्हणायचो, पण आज ग म भ न असं सांगितलं जातं. आणि पुढची अक्षर र स तळ गेलंय. शिक्षण सगळं रसातळाला गेलंय. अहो शिक्षकांनी जातीभेदाचा इथे प्रश्न नाहीये, पण मुलांवर जे आपण संस्कार करणार आहोत ते आपण चांगल्या तऱ्हेने मुलांना द्यायला नको का? मग आपली वाणी नको का सुधारायला? आणि पाणीमध्ये किती फरक होतो? एक उदाहरण सांगते की दोन एकाला फोन आला की तुम्हाला लोनची गरज आहे. आता लोनचं वाटलं हो न इथे लोन म्हणायचं, तर लोन म्हटल्यानंतर लोणचं वाटलं म्हणून समोरच्यानी विचारले कुठलं लोणचं आहे तुमच्याकडे? आंब्याचं का लिंबाचं कसलं आहे? अहो समोरचा इतका चिडला असं बोलला. आणि दुसरं न इथे न झाला तर किती फरक पडतो? तू मला कीर्तनाला जाताना खूप कर, चालेल? किती अर्थ बदलतो. म्हणजे ज्याला आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांनी आपली भाषा सुधारायला पाहिजे. पण इथे जर सगळे जातीवर गेले तर काय निरकल्लोळ होतो. अहो जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असं सांगितलेलं आहे की मग तो जातीने कुठला का असेना, पण त्याला हे सगळी विद्या प्राप्त झालीच पाहिजे, तरच त्याला तो अधिकार आहे. म्हणून विद्यारंभे आपल्याकडे पहिल्यांदा श्री गणेशा जो दिवस असतो. विवाहामध्ये सुद्धा जेव्हा आपण अगदी पहिला माणा भरतो तेव्हा सुद्धा पहिला आपण गणराजाला सुद्धा बोलावं करतो की घुंगुराची गाडी मानाचा वराडी गणराज. आणि गणेशाला बोलावणं करून मग आपण आपल्या कुलदेवतांना बोलतो. प्रत्येक ठिकाणी आपण गणरायालाच पहिला मान देत असतो. अगदी नवरात्रातले आपले भोगला बघा, पहिलं गाणं आपण काय आहे? पैलोमा गणेश देवा माझा वेळ मांडी करी तुझी सेवा. म्हणजे परत गणेश आलाच. बघा नाटकामध्ये सुद्धा नांदी असते ती गणेशाची असते की गण गवळण म्हणजे गण आलाच. पहिलं नमन का गणेशाला करतात? कारण कधी आमच्या कार्यामध्ये विघ्न
विघ्नहर्ता आहे आणि अशा गणेशाचं तू ध्यान कर, कारण त्याला स्मरता संकट येते. त्याला जर तू स्मरलंस तर संकट येतच नाही. आणि ह्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. प्रचितीशिवाय कसं कळणार हो? तर पहिलाच एक गोष्ट वाचनात आली. एका अगदी चांगल्या ठिकाणी नोकरी असलेला मुलगा आणि अचानक नोकरी गेली. आता घरी कसं सांगायचं? हल्ली मोठे मोठे प्लॉट घेतलेले असतात, लोन घेतलेली असतात आणि त्याचे हप्ते फेडायचे कसे, अनेक खर्च त्याच्या डोळ्यापुढे नाचायला लागले. आणि बायकोला सांगितलं नाहीये, आईला सांगितलं नाहीये, चिंता मनामध्ये होतीच. मग असं केलं की आपल्या मित्राला आपण सांगूया. म्हणून त्या मित्राच्या दुकानामध्ये जातो. तो मुलगा म्हणजे मित्र असतो, तो केमिस्ट सगळं सांगतो की आता मी काय करू, तर तू मला असं कर, मला झोपेच्या गोळ्या घे, असं हा मुलगा त्या मित्राला सांगतो. आता मित्राची समजूत काढतोय आणि गोळ्या देतोय, पण दररोज एकच घे, तुला आता चिंता आहे ना म्हणून तुला झोप लागणार नाही, पण मी तुला पॅकेटमधल्या किंवा रॅपरमधल्या गोळ्या देणार नाही, साध्या बांधून पुडीमध्ये मी तुला गोळ्या देतो, दररोज एक गोळी घे. असं झालं आणि हा घरी येतोय. आता बायकोला कळेल गोळी कुठली घेतोय, म्हणून बायको झोपल्यानंतर गोळी घ्यायला गेल्या. आणि गोळी घ्यायला गेल्यानंतर काय झालं, ती पुडी उघडली आहे कागदाची, तर त्याच्यावरती गणेश स्तोत्र लिहिलेलं होतं. खाली लिहिलेलं होतं, दररोज हे गणेश स्तोत्र 11 वेळा म्हणे, त्याला 11 दिवसात प्रचिती येईल. आता मनामध्ये विचार केला, 11 दिवसाचा प्रश्न आहे ना, आपण नंतर गोळ्या घेऊ. म्हणजे गणेश स्तोत्र बघून सुद्धा मती बदलली बघा. आणि त्या गोळीची पुडी तशीच बांधून ठेवली आहे, देऊन झोपलाय. एकीकडे नोकरीसाठी हे करतोच आहे, प्रयत्न करतोय. 11 दिवस 11 वेळा ते म्हणतोय स्तोत्र. गणेशाच्या दर्शनाला जायचं, पण आपण एरवी जात नाही. आता कसं जायचं? होता होता चतुर्थी आली आणि बायको दर चतुर्थीला गणेश मंदिरात जाणार आणि हिला ऑफिसला जायला वेळ होतोय, म्हणून ती म्हणते आज मला सोडतोच करे जरा गाडी. हा म्हणतो त्याला चांगली संधी आली म्हणून सोडायला जातो. आता तो म्हणतोय की इथे उभं राहण्यापेक्षा मी पण येतो ना तुझ्याबरोबर, म्हणजे मला तर जायचं होतं पण नुसता कसं उभं राहू, म्हणून तिच्या बरोबर दर्शनाला गेलाय. दर्शन घेऊन बाहेर आलाय तर फोन वाजला. आता फोन वाजल्यानंतर फोन घेतलाय, उद्या 11 वाजता इंटरव्ह्यूला या, असा फोन आला. आता वास्तविक पाहता अर्ज केलेला नव्हता, पण काही गोष्टींवर आपली कशी श्रद्धा बसत जाते. त्याच्या मनामध्ये आलं की आपण त्या पुडीमध्ये त्या कागदात लिहिलेलं होतं त्याप्रमाणे आपण वर्तन केलंय आणि त्याप्रमाणे खरंच 11 दिवसांनी आपल्याला नोकरीसाठी कॉल आला. दुसऱ्या दिवशी तो कॉलेज तिथे इंटरव्ह्यूला गेलाय, इंटरव्ह्यूमध्ये पास झालाय आणि नोकरी लागली. नोकरी लागल्याबरोबर पहिला कुठे गेला असेल तर त्या मित्राच्या केमिस्टच्या दुकानामध्ये गेल्या. त्या मित्राचं नाव सुद्धा वरदच होतं आणि त्याला अगदी धरून त्याला गोल गोल फिरवतोय आनंदाने. इतका आनंद झाला आणि झालं काय आणि मग तो सांगतो की तू त्या मला कागदात पुडी बांधून दिलीस ना गोळ्या, ती पुडी अशी अशी निघाली. तो वरद म्हणतो मी तर तुला असं काही दिलेलं नाही. आणि ही दोघं इकडे करताना बायको तिथे बघत होती की एवढा आनंद कसला झालाय यांना. म्हणून ती विचारते तुम्हाला काय झालं, तर म्हणे अगं असं असं झालं होतं, मला नोकरी केली आणि 11 दिवसात मला हवी ती नोकरी मिळाली. मग ती सांगते की तो कागद माझ्या हातनं बदलला गेला. म्हणजे मी रात्री पाणी प्यायला गेले आणि माझं पाणी त्या कागदावर सांडलं. आता त्या गोळ्या ओल्या व्हायला नको म्हणून मी माझ्या पर्समधला एक कागद काढला आणि ते होतं ते गणेश स्तोत्राचा कागद होता आणि त्या पुडीमध्ये मी बांधलं. पण बघा नुसत्या पुडीने काय किमया
येते, फक्त आपलं त्याच्यावरती श्रद्धा असायला हवी, निष्ठा असायला हवी. आणि खरोखरच असं विघ्नहर्ता हा गणेश आजही आपल्या जीवनातली विघ्न हा हरवून टाकत असतो, मूळ त्याचं काढून टाकत असतो असा हा गणेश. मी याचं आपल्याला ध्यान करायला सांगितलं, पण ध्यान करायचं त्याच्या आधी त्याचं रूप बघायला पाहिजे. मग रूप बघितलं तो त्याला मुख आहे ते त्याच्या गजाचं आहे. मग पूर्वीच्या काळी, आज आपल्याकडे शक्ती अश्वशक्तीमध्ये मोजली जाते, पण त्याच्यापूर्वी गज शक्ती म्हणून मोजली जाते. सगळ्या प्राण्यांमध्ये गज हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. म्हणजे असं सांगितलं जातं की हत्तींचं स्मरण किती असतं की त्यांच्यातला एखादा मृत झाला तर त्या ठिकाणी बरोबर वर्षांनी ते सगळा हत्तीचा कळप तिथे जमा होतो आणि त्याचं श्राद्ध ते करतात, असं संशोधनाने निघालेलं आहे. किंवा हत्ती हा किती मोठा आहे किंवा श्रेष्ठ आहे की असं परवा वाचा म्हणजे दालबोधने मी आता परीक्षा देते त्याच्यामध्ये मला हे काही ज्ञान मिळत आहे की असं त्याचा प्रश्न होता की असे काही प्राणी सांगा की त्यांच्यानंतर त्यांचं काय होतं. तर हत्ती हा प्राणी असा आहे की त्याचं सगळ्या देहाचं विघटन होतं आणि त्यांनी वृक्षवल्ली वाढतात असं सांगितलं. म्हणजे जंगलं जी वाढतात ना ती हत्तीच्या सगळ्या हाडांनी किंवा मांसाने वाढतात, ते कुजल्या म्हणतात. असा हा गजाननाचं मुख असलेला हा गजवदन असं त्याला म्हटलं जातं. म्हणून मस्तक हे स्थिर असायला पाहिजे. म्हणून आपण अथर्व शीर्ष का म्हणतो त्याचं की धर्म म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे अचंचलता. इथे मस्तक स्थिर आहे ना तेव्हाच तुम्ही चांगला विचार करू शकता. त्याचे कान सुपासारखे आहे. मग सूप आपल्याला आपलं पूर्वीचं सूपलं स्टार्टर घेतो ते नाही. हल्ली मुलांना सूपच माहिती नाही, कारण घरात नसतंच हेच वस्तूच माहिती नाही. तर सूप आपल्याला काय करतं की चांगलं चांगलं ठेवतो आणि फोलपाटे बाजूला टाकतो. तसं आपण जे काही श्रवण करतो त्यातले घ्यायचे काय आणि टाकायचे काय हे आपल्याला सांगणारे त्याचे कान आपल्याला उपदेश करत असतात. त्याचे डोळे अत्यंत बारीक आहेत, पण दूरदृष्टी आहे बरं का त्याच्याकडे. एखादी वस्तू आपल्याला लांबची बघायची असेल तर आपण डोळे बारीक करून बघतो का मोठे करून बघतो. लहान डोळे केल्यानंतर ती वस्तू आपल्याला जास्त छान दिसते. तशी दूरदृष्टी ह्या गणेशाकडून आपल्याला मिळते. त्याची सोंड, ही सोंड आहे ते त्याचं नाक सांगितलेलं आहे. मग ही सोंड इतकी लवचिक आहे की मोठे मोठे ओंडके सुद्धा तो वाहू शकतो त्या सोंडेने. आणि सुईसारखा छोटी वस्तू सुद्धा तो सहज उचलू शकतो. मग या सोंडेकडे बघून आपल्याला काय घ्यायचं आहे की आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये लवचिकता असायला पाहिजे. मी करीन ती पूर्व दिशा असं कधी म्हणायचं नसतं. छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे आपल्याला लवचिकपणा येणं त्या सोंडेकडनं आपण त्याचं शिकायचं. त्याच्या हातामध्ये 4 हात त्याला सांगितले. एक असतो अभय कर असतो की जो भक्तांना अभय देत असतो. एक असतो मोदक घेतलेला. एका हातामध्ये कमळ असतो आणि एका हातामध्ये परशु किंवा पाश असतो. मग जे कमळ असतं ते आपल्याला काय सांगतं की पंखामध्ये म्हणजे चिखलामध्ये राहून सुद्धा अलिप्त कसं राहणार हा बोध आपल्याला कमळ करत असतो. मोदक म्हणजे मोद म्हणजे आनंद आणि त्याला क लावल्यानं तो क कशाचा आहे, तो कर्माचा आहे. 5 प्रकारची कर्म आपण करायचे. अभ्यास, अध्ययन, चिंतन, मनन, अवलोकन आणि अनुसरण. अशा 5 पाकळ्यांचा जर आपण मोदक केला तर तो गणेशाला जास्त प्रिय आहे. आणि जो परशु आहे किंवा पाश आहे, गणेश कोणाला जीवे मारत नाही तर तो त्याला बंधनात ठेवतो. त्याला गणेशाचं वाहन म्हणजे कसं झालंय सगळ्यांना माहिती असेल. त्याला त्यांनी पाशामध्ये अडकवलंय म्हणून कोणाच एका अभंगामध्ये म्हणतात दुनिया दर्श करी
त्याला अत्यंत प्रिय आहे. या सगळ्यांची कथा आहे की ह्या का त्याला प्रिय झाल्या गोष्टी. तर ज्यावेळी अनलासुराचा वध म्हणजे त्यांनी त्याला गिळलाय कारण तो मरत नव्हता. अनलासुराला गिळल्यानंतर त्याच्या अंगाचा इतका दाह झाला की त्याच्या पोटावरती कोणी सर्प बांधलाय कारण सर्पहा स्पर्शाने का लागला. कोणी त्याच्या मस्तकावरती चंद्र ठेवलाय शीतल म्हणून. पण तरी सुद्धा अंगाचा दाह कमी होईल. तेव्हा अनेक ऋषींनी 31 गुरुवांची स्तुती केली आणि हा गणेशाला म्हणली आणि त्यामुळे त्याचा दाह हा शांत झाला आणि तेव्हापासून त्याला दुर्वा या अत्यंत प्रिय झालेल्या आहे. अशा दुर्वा जर आपण वाहिल्या दररोज तरी सुद्धा आपल्या मनाला शांती मिळते. करून बघा प्रयोग. पण अगदी दुर्वा मिळतात ते गवत असतं. दुर्व ही अत्यंत नाजूक अशी असते. बाजारात मिळणारी दुर्व नसते. पण अशा दुर्वा जर आपण गणेशाला म्हणल्या तर त्याला ते अत्यंत प्रिय आहे. तशीच शमी ही सुद्धा त्याला कशी प्रिय झाली आहे याची एक कथा सांगते की ज्या वेळेला शमी आणि मांदा नावाचे दोघं एका अरण्यामध्ये गेलेले असताना त्या गणेशाच्या मंदिरात गेले आणि त्यांना अशी पायरव ऐकायला आली आणि गणपतीचा ओम गणपतये नमः असा जप ऐकायला येतो. तर तो भनी जवळ येतोय म्हणून ही दोघं म्हणून बघताय. तर ऋषी ऋषी आलेले असतात जे आपण बघितलं की गणाधीश ध्याने गणाधीश होणे. ऋषींनी इतकी गणेशाची तपश्चर्या केलेली असते की त्यांना गणेशाचं रूप प्राप्त झाले. दोन्ही भुवयामधून त्यांना हृदयापर्यंत सोंड फुटलेली आहे आणि हे त्यांचं ध्यान बघून त्या शमिकेला हसू आले आणि ती हसते
हसले ते माझ्या रूपावरून म्हणजे माझ्या आराध्य दैवताला ते हसले आणि शापवाणी उच्चारली गेली. मांदारा तू शनिवार भोगाल वनिवित दुःख भोगाल. तुम्हाला वृक्षयोनीमध्ये जावं लागेल आणि मनुष्य देहामध्ये तुम्ही कधीही येणार नाही. म्हणजे गणेश भक्तांना जरी आपण त्रास दिला तरी सुद्धा तो आपल्याला भोगावा लागतो, ह्या गोष्टीवरून आपल्याला कळतं. आणि पुढे या शनी मांदारांच्या एक वडिलांनी तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न केलाय. तरी गणेशाने सांगितलंय की माझा हा भृशुंडी अत्यंत शांत मनाचा आहे, तरी त्याची शापवाणी उच्चारली गेली म्हणजे अपराध सुद्धा मोठा असणार. त्यामुळे मी यांना वृक्षयोनीतून बाजूला करू शकत नाही, पण ह्या दोन्ही वृक्ष मला अत्यंत प्रिय होती. म्हणून मांदाराचं फूल हे गणेशाला अत्यंत आवडतं आणि शमीपत्र आवडतं. आता पर्यावरणाच्या दृष्टीने बघायला गेलं तर शमी हिचा जर आपण पाला वाटला तर जखमेला लावला तर जखमा भरून येतात, असा त्याचा औषधी उपयोग आहे. आणि मांदार सुद्धा त्याचं फूल जर आपण काढलं आणि ती राख जर मधात घातली आणि ती डांग्या फुटल्यावर अत्यंत प्रभावी असा औषध आहे. आजही मांदार वृक्षामध्ये 21 वर्षांनी गणेश प्रकट होतो. आपण पावसला गेलो तर तिथे आपल्याला मांदार गणेश याचं दर्शन होऊ शकतं. असा हा गणेश आहे की त्याच्या ध्यानाने सुद्धा आपण गणेश होऊ शकतो. म्हणजे स्वरूपता ही जी सांगितलेली आहे की त्याच्या ध्यानाने आपल्याला येऊ शकतो. असं ध्यान आपण जर केलं, साधा एक अळी असते, कुंभारी नावाचा एक कीटक आहे, तो मडक्यासारखं घट्ट मारतो म्हणून त्याला कुंभारी असं म्हटलं जातं. आणि त्याला खाद्य म्हणून तो जी अळी आणतो ना तो एकदम मारत नाही, त्याला टोचून टोचून सारखं त्याला त्रास देतो, छळून मारतो. आणि मग त्या अळीचं ध्यान राहतं की आता तो कधी कीटकेल, आता तो कधी कीटकेल. आणि असं करता करता त्या कीटकाचं ध्यान होऊन त्याला पंख फुटून त्या घरातून तो उडून जातो. म्हणजे त्या कीटकाचं ध्यान धरलं तर त्याला सुद्धा पंख फुटतात. मग आपण तर मनुष्य जन्मलेलो आहोत, मग आपण जर गणेशाचं ध्यान केलं तर आपण का बरं गणेशाचे होऊ शकत नाही. आणि हे सगळं कोणी वेदशास्त्र पुराण सांगतायत, असं कुठली कीर्तनकार नाही सांगत आहे. वेदशास्त्र पुराण हे सांगतायत की जया जया म्हणजे का ते ध्यान गणेशाचं करतात त्याला गणेश रूप प्राप्त होतं. अशा अनेक कथा या गणेशाच्या आहेत. आणि म्हणून गोसावी नंदन काय करतायत की काया वाचा त्यांना शरण गेलेले आहेत, विनम्र त्याच्या पायी. अत्यंत नम्रतेने हे गोसावी नंदन गणेशाला ध्यातात. म्हणून एकरूपतेने त्याचं ध्यान करा, त्याचं नाम घ्या, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट येणार नाही, तुम्हाला भवभ्रम राहणार नाही. हेच आपल्याला मूलतत्त्या
ज्याचा आपला व्याख्यान बघायचं. या पाली गावामध्ये कल्याण नामे वैश्य, कल्याण नामे वैश्य, नाभार्यानी इंदुमती प्यारा, बल्लाळाख्य सुपुत्रही, बल्लाळाख्य सुपुत्रही, जन्मी आनंद देई विदया कल्याण नामक एक वैश्य आणि त्याची पत्नी ही इंदुमती बहुत सायासानी नवसा सायासानी पुत्र झालाय. आणि जेव्हा जातक वर्तवलं गेलंय तेव्हा भविष्य सांगणाऱ्यांनी सांगितलं की ह्याचं ध्यान बळ अत्यंत जागृत किंवा मोठं आहे, म्हणून ह्या मुलाचं नाव बल्लाळ असं ठेवलं. आणि ह्या मुलाचं नाव बल्लाळ असं ठेवलंय. दिसानासा हा मुलगा वाढत चाललेला आहे. शिशुक्रीडा बघूनी मोहनी संतोष, शिशुक्रीडा बघूनी मोहनी संतोष, गंधासने माळ, रत्नासने व्यास, गंधासने माळ, रत्नासने व्यास, शिशुक्रीडा बघूनी मोहनी त्याच्या बाललीला बघून दिवस जात आहेत. छोटा होता मुलगा मोठा होतो. आता घरातनं अंगणात जायला लागलाय, अंगणातनं शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जायला लागलाय, शेजाऱ्यांच्या मुलांशी खेळायला लागलाय. पण लहानपणापासून असा खेळ की अहो एखादा दगड दिसला त्यात त्याला गणपती भासेल, मग तो समोर पाटावर ठेवावा, याचं ध्यान लावावं, त्याचं पूजन करावं, परसातली फुलं पानं गोळा करून त्याला व्हावी, असा ह्या बल्लाळाचा खेळ चालेल. त्याचं भजन करावं आणि आपल्या बरोबर आपल्या सवंगड्यांना सुद्धा हा करायला लावायचा. सक्तीने नाही पण भक्तीने. म्हणजे जसा गणेशाकडे गणनायक म्हणून त्याला म्हणतात की तो नेता आहे. आज आपल्याला नेते जे असतात त्यांना आपल्याला विचारावं लागतं कुठे नेता आहे आम्हाला, अशी वेळ आलेली आहे. पण गणेश हा नेता कसा आहे, तो त्याच्याकडे नेतृत्व गुण बल्लाळाकडे होता. आणि सर्व मुलांना ह्या गणेशाचं पूजन अर्चन करावं असं नित्य नियमाने चाललंय. आता एकदा या बल्लाळाला असं वाटतं की दररोज इथेच काय खेळायचं, आपल्याच गावाबाहेर छोटंसं उपवन आहे, तिथे जातो. आणि सगळ्या मुलांना घेऊन गेलाय. अहो लता वेली इतक्या तिथे छान होत्या. लता वेली पाहून अत्यंत होता मनी हर्षित, येथे देवाल बांधून गणेश स्थापना. एवढी ती मनश्री इतकी छान दिसतेय की एवढ्या मनोहर अशा वनामध्ये एखादं गणेशाचं मंदिर आपण बांधूया का? अहो मंदिर म्हणजे काय खरं नाही, आर्थिक लिहिल्यासारखं. मग कोणी विटा आणल्या, कोणी दगड आणले, त्यातलेच कोणीतरी इंजिनियर झाले, कोणी पडलेल्या काटक्या गोळा केले, त्या जमिनीमध्ये रोवून त्याच्या पुढे सभा मंडप बांधलाय. असं करता करता ते देवालय छोटे खाली उभं राहिले. सगळ्यांना आनंद झालाय आणि दररोज ह्या मंदिरामध्ये यावं, गणेश पूजन करावं, भजन करावं. आणि एक दिवस असं झालं की ह्या भजनानंदामध्ये रंगून गेलेले हे मुलं आज घरून शिदोरी आणायला विसरले होते. आता 12 वाजले, मुलं घरी आली नाही, 1 वाजायला आला, अशी अवस्था झाली आहे. आणि मग एकमेकांना विचारतायत, तुमचा मुलगा आला का हो घरी? तुमचा आला का हो? आमचा पण आला नाही.
त्यामुळे आमची मुलं नादी लागली आणि हे सगळेजण या कल्याणाच्या घरापर्यंत गेले. त्याला बाहेर बोलवलंय आणि अहो सुतावरनं स्वर्ग काढतात तशी वेळ झाली. अक्षरशः हा कल्याण कसा होता, नाकासमोर चालणारा, कोणाच्या अध्यात्म बंध्यात आपलं काम बरं आपण बरं असा राहणारा. पण आज हे सगळे गावकरी त्याला वेगळंच बोलायला लागले की तुझा मुलगा स्वतः ध्यानधारणा करतो आणि ह्या वयात तर हे करायचंय, आमच्या मुलांना पण नादी लावल्या. आता आम्ही सांगतो ते ऐक, तुला जर गावामध्ये राहायचं असेल तर तुला तुझ्या मुलाला समजूत घालायला पाहिजे आणि त्याला ह्याच्यापासून परावृत्त करायला पाहिजे, नाहीतर तुला आम्ही वाढीत टाकू. आता केवढ्याचं केवढं झालं. आता कोणाकडनं ब्र न म्हणून घेणारा, मी हो म्हणतेलं चालत नाही असा हा कल्याण अत्यंत क्रोधायमान झालाय. आणि त्याच दिवशी या मुलांनी काय करावं की सुंदर असं ते मंदिर आहे आणि मग त्यावेळी घराघरामध्ये वेद वेदांत पोथ्या वाचल्या जायच्या आणि ते मुलांच्या कानावर पडत असत. मग या मुलांच्या मनामध्ये असं आलं की आपण आता या गणेशापुढे काही कार्यक्रम करूया का. म्हणून मग म्हणून त्याच्या पुढे कोणी नर्तन करत आहे, कोणी शास्त्रातल्या चर्चा करत आहे आणि आपापल्या पद्धतीने हा गणेशाचं अर्चन करत आहे. पण ज्या दिवशी कल्याण त्याला ही सगळे गावकरी बोलते त्यावेळी हा काय केलाय, हातामध्ये मोठा सोटा घेतलाय आणि ताट ताट पावलं टाकत या उपवनाकडे गेला. आता इतर मुलं ही जरी बल्लाळाच्या सांगण्यावरून ध्यानाला बसली असली तरी त्यांचं खरं ध्यान लागलं होतं का. जसं नरेंद्र लहान असताना ध्यान लावायचा असा खेळ खेळत असे, पण आपण सुद्धा अगदी कोणाला श्रद्धांजली व्हायची होती, 1 मिनिट डोळे मिटायचे, आपण एक डोळा उघडून बघतो की आपण घरी वाहतो का नाही. पण ह्या मुलात सुद्धा असंच झालेलं होतं. अनेक खेळ खेळून ध्यानाला बसते, पण हा कल्याण आलाय, कल्याणाचे बाबा आले आणि हातामध्ये सोटा घेऊन आले, ते बघितलंय आणि इथून सुभाल्या केल्या. पण खऱ्या ध्यानामध्ये हा बल्लाळ होता, त्याला आपलं देहभान सुद्धा म्हणतो, त्याला वडील आलेले कळले नाही आणि या वडिलांनी त्याच्याकडे बघितलंय अत्यंत क्रोधित असलेले आणि ताळीले मांडवा दंडहा देखली, ताळीले मांडवा दंडहा देखली, इतहारे ताळीले मांडवा. अहो आपल्या हातातल्या सोट्याने तो काटक्यांचा बनवलेला मंडप या कल्याणाने तोडून टाकला. पण तरी सुद्धा हा बल्लाळ ध्यानावर आला नाही. मंडप तोडला तरी हा ध्यानावर निघत नाहीये, जागरूक होत नाहीये, म्हणून त्याला सुद्धा ताडण केलेल्या सोट्याने आणि जवळच्या झाडाला लतावेलीने बांधून ठेवले. आता मनामध्ये काय
देवाला कोण घालतंय, कोण घरात घेतंय असं म्हणून त्याला तिथे बांधून ठेवलंय आणि हा परत आपल्या घरी आला. होता होता तिन्ही सांज झाले. आता त्या वृक्षांच्या सावल्या मोठ्या मोठ्या मिळायला लागल्या. घुबडांचे भुक्कार ऐकायला यायला लागले, कोल्हेकुली ऐकायला यायला लागली, वाघाचे डरकाळ ऐकायला लागले. पण हा बल्लाळ मात्र आपलं चित्त गणेशाशीच त्याचं ध्यान होतं. गणेशाला तो प्रार्थना करतो, सोडीन रे तुझे पाय मोरया, सोडीन रे तुझे पाय मोरया, सोडीन रे तुझे पाय मोरया, सोडीन रे तुझे पाय. गिरीचा जिव्हाळा मानवा करते, गिरीचा जिव्हाळा मानवा करते, गणपते गुणगाय मोरया, आयते गुणगाय मोरया, सोडीन रे तुझे पाय मोरया, सोडीन रे तुझे पाय मोरया, सोडीन रे तुझे पाय. गणेशाचं ध्यान करतोय की मोरया, मी तुझे पाय कधीही सोडणार नाही. तूच माझा पिता आहेस, तूच माझी माता आहेस. तू संकटामध्ये धावून येणार आहेस, तुझे मी किती वर्णन करू अशी प्रार्थना करतो. आणि विघ्नहर्ता गणेशाला ही ह्याची आज पोचली. तिथे प्रत्यक्ष गणेश प्रकट झालाय आणि आपल्या कृपा दृष्टीने त्याला जे लता वेलींनी त्या वृक्षाला कल्याणाने बांधलेलं होतं त्यातून त्याला मुक्त केले. बल्लाळा, तुझ्यावर मी प्रसन्न झालोय, तुला काय हवं ते माग. बल्लाळ म्हणतोय की तुझं दर्शन झालं तर ह्याच्यापेक्षा आनंद कुठला आहे, मला काहीच नको. पण त्याच क्षणी त्याला वडिलांची कृती आठवली. काय केलं होतं वडिलांनी? नुसतं त्याला बांधून ठेवलं नव्हतं, तर त्या गणेशाचं तो ध्यान करत होता. तो दगड त्यांनी उचललाय आणि फेकून दिलाय. ते कृत्य वडिलांचं त्याला आवडलं नाही आणि म्हणून गणेशाला तो म्हणतोय, मूकांद बधिर हो, मूकांद बधिर हो, मूर्ती निक्षेप जो करी कृत्य. अरे ज्यांनी तुला टाकून दिलं ना तो मूक व्हावा, अंध व्हावा आणि बहिरा सुद्धा व्हावा. आज मला तू सोडवणार आहेस, मला मुक्ती देणार आहेस, पण त्याचा आणि माझा बोल हा सत्य व्हावा. आणि गणेशाने त्या क्षणी त्याला तथास्तु म्हटलंय आणि कल्याण हा मूक बधीर आणि अंध झाला.